रात्रीच्या वेळेला राहुल शर्वरीला भेटायला बेडरूम मध्ये शिरलेला असतो. शर्वरी म्हणत असते, राहुल काय चाललंय हे तुझं? असं अचानकपणे येत जाऊ नकोस, कोणी पाहिलं तर काय होईल? त्यावर राहुल म्हणत असतो, शर्वरी आता तुला भेटण्याची चोरी आहे का मला? त्यावर शर्वरी म्हणत असते, तसं नाही राहुल, पण तूच विचार कर, आत्ताच विक्रांतचा गेम वाजवला आपण, आणि तू जर असाच अधूनमधून मला भेटायला आलास तर लोकांना काय वाटेल? त्यावर राहुल म्हणत असतो, लोकांना काय वाटेल त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, आता ठरल्याप्रमाणे सगळं काही झालं पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, म्हणजे ठरल्याप्रमाणे म्हणजे म्हणायचंय काय राहुल तुला? त्यावर लगेचच आपण पाहतोय या दोघांचं जे काही बोलणं सुरू असतं ते नेमकं बाहेर उभं राहून जानकी ऐकत असते. आणि जानकीला थोडाफार अंदाज आलेला असतो की नक्कीच विक्रांतचा खून शर्वरीनेच केला आहे, तोही राहुलच्या मदतीने. आणि अशातच आता राहुल पुढे बोलू लागतो, शर्वरी एक गोष्ट लक्षात ठेव, तू विक्रांतचा खून केलायस हे अजूनही कोणाला माहिती नाहीये असं समजू नकोस तू. त्यावर शर्वरी म्हणत असते, राहुल हळू बोल. त्यावर राहुल म्हणत असतो, अगं मी हळू बोलीन, पण या भिंती तर ओरडून सांगणारच ना. त्यावर मात्र आता शर्वरी म्हणत असते, राहुल तू इथे नेमका कशासाठी आला आहेस? त्यावर लगेचच आता राहुल म्हणत असतो, मी फक्त इतकं सांगायला आलो आहे की तुला असं वाटत असेल की या सगळ्या कचाट्यातून तू सुटशील, तर तसं होणार नाही. लवकरात लवकर आता इथून जी काय मिळेल ती कॅश आणि सोनं नाणं गुंडाळून आपण लंपास होऊया. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट राहुलला शर्वरी हो असं म्हणत असते. इकडे आपण पाहतोय आता जानकीने हे सगळं ऐकलेलं असतं आणि लगेचच आता जानकी तिथून अवंतिकाच्या इथे जाते आणि म्हणत असते, अवंतिका मी काय सांगते ते नीट ऐक. आता जानकी अवंतिकाला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगत असते आणि नेमकं त्यावेळेला मागून ऋषिकेशने जानकी काय बोलत असते हे सगळं ऐकलेलं असतं. आणि तेवढ्यात जानकीला ऋषिकेश बोलू लागतो, वा जानकी वा, काय चाललंय तुझं? म्हणजे माझ्या बहिणीने काही केलेलं नसतानाही तू तिच्या विरोधात इतकी आग ओकतेस. आज पहिल्यांदा मला कळून चुकलं की तू माझ्या बहिणीच्या विरोधात खूपच वागत चालली आहेस. त्यावेळेला जानकी म्हणत असते, ऋषिकेश तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्यावेळेला ऋषिकेश म्हणत असतो, नाही जानकी, माझा गैरसमज होत होता, पण तो आता गैरसमज दूर झाला आहे. तू माझ्या शर्वरीच्या विरोधात जे काही बोलशील, तुला काय वाटतं ते मी फक्त ऐकून घेईन का? लक्षात ठेव, नाही, अजिबात नाही. माझ्या शर्वरीच्या विरोधात एकही शब्द मी ऐकून घेणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता जानकीला कळून चुकलेलं असतं की आपण कितीही काही बोललो तरी ऋषिकेश आपल्या बाजूने नसणारच आहे. त्यावर लगेचच आता अवंतिका म्हणत असते, जानकी बहिणी मी तुला कालच म्हटलं होतं, आठवतंय का? नको या भानगडीत पडू, पण तू ऐकलं नाहीस. पण हरकत नाही, तुला नक्कीच काहीतरी क्लू मिळाला असेल म्हणून तू माझ्याकडे आलीस. आता ऋषिकेश दादा तुझं काही ऐकून घेणार नाहीत, पण तुला जर मला तो क्लू सांगायचा असेल तर सांग. त्यावर जानकी म्हणत असते, खरं तर अवंतिका मी तुला आता हे सांगायला आली आहे की आता शर्वरीच्या बेडरूम मध्ये राहुल शिरला आहे आणि राहुल आणि शर्वरीमध्ये जे काही बोलणं सुरू होतं ते सगळं ऐकल्यानंतर मला धक्काच बसला आहे. हे वाक्य ऐकल्यावर अवंतिका म्हणत असते, म्हणजे आता जानकीने जे काही सांगायला सुरुवात केलेली असते ते ऐकल्यानंतर ऋषिकेश म्हणत असतो, बास जानकी, तुझं अति होतंय आता. माझ्या बहिणीच्या बेडरूम मध्ये इतक्या रात्री तिचा बॉयफ्रेंड शिरूच शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश तुम्हाला जर दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करायचं असेल ना तर तुम्हाला माझं ऐकावं लागेल. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, अजिबातच नाही. का ऐकू मी तुझं? तू माझ्या बहिणीच्या विरोधात बोलणार आणि मी तुझं ऐकायचं? अजिबातच शक्य नाही होणार हे. हे वाक्य ऐकल्यावर आता जानकी म्हणत असते, ऋषिकेश तुम्हाला माझं ऐकावंच लागेल, कारण माझी बाजू सत्याची आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, सत्याची? तुझी बाजू सत्याची? अगं कशी काय? त्यावर जानकीने आता स्टार्ट टू एंड सगळं काही ऋषिकेशला सांगायला सुरुवात केलेली असते आणि त्यात जानकीने असंही म्हटलेलं असतं, ऋषिकेश आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ना ते नीट ऐका. आणि त्यानंतर ऋषिकेश म्हणत असतो, अगं काय ऐकायचं तुझं?
तू माझ्या बहिणीच्या विरोधात बोलते आणि मी तुझं ऐकायचं? त्यावर जानकी म्हणत असते, हो, कारण तुमच्याच बहिणीने तिच्याच नवऱ्याला ठार मारला आहे. हे सगळं ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, अगं त्या ऐश्वर्याने ठार मारलंय म्हणूनच तर ती तुरुंगात आहे ना. त्यावर जानकी म्हणत असते, जर मेलेलाच व्यक्ती तुम्हाला समोर येऊन सांगत असेल की त्याला शर्वरीने मारलंय तर मात्र तुम्ही काय कराल? हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, जानकी डोक्यावर पडलीस का तू? त्यावर जानकी म्हणत असते, नाही ऋषिकेश, मी डोक्यावर पडलेली नाहीये. खरंच विक्रांत भाऊजी समोर येऊन तुम्हाला सांगू शकतात की त्यांच्यावर हल्ला कुणी केला होता आणि त्या हल्ल्यातनं ते बचावलेत. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, म्हणजे तुला असं म्हणायचंय का आता आपल्यात इथे विक्रांत जिवंत आहे म्हणून? त्यावर जानकी म्हणत असते, हो, विक्रांत भाऊजी जिवंत आहेत. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, जानकी तुझ्या डोक्यावर वेगळा परिणाम तर झाला नाहीये ना? त्यावर जानकी म्हणत असते, अवंतिका, मी जे काही बोलते ते खरं बोलते, पण या ऋषिकेशना जर समजूनच घ्यायचं नसेल तर मी काय करू? त्यावर जानकीला आता मध्येच थांबवत ऋषिकेश म्हणत असतो, बरं सांग, कुठे आहे विक्रांत आता? त्यावर जानकी म्हणत असते, चला. आणि अशातच आता अवंतिका, जानकी आणि ऋषिकेश अडगळीच्या खोलीत शिरलेले असतात. तिथे आपण पाहतोय आधीपासूनच विक्रांत बसलेला असतो. समोर बसलेल्या विक्रांतला पाहून ऋषिकेश हादरतो. ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, जानकी काय आहे हे सगळं? त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश, मला माहिती होतं तुमचा विश्वास नाही बसणार, पण बघा, तुमच्याच बहिणीने विक्रांत भाऊजींवर हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यातून विक्रांत भाऊजी बचावलेत, नाहीतर आज या आपल्यात विक्रांत भाऊजी जिवंत नसते. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, विक्रांत, हे काय ऐकतोय मी सगळं? तुझ्यावर हल्ला शर्वरीने केला? त्यावर शर्वरीनेच हल्ला केला असं जेव्हा विक्रांतने म्हटलेलं असतं त्यावेळेला मात्र ऋषिकेशला एकच धक्का बसलेला असतो. ऋषिकेशला बसलेला धक्का खूप मोठा असतो आणि तो धक्का त्याला सहन होत नसतो. अशा वेळी जानकी म्हणत असते, ऋषिकेश, स्वतःला आवरा. तुम्ही तुमच्या बहिणीच्या मागे खंबीर उभे होतात, चांगली गोष्ट आहे, पण आता तुम्हाला तुमच्या बहिणीचा खरा चेहरा कळलाय ना? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, हो जानकी, मला नव्हतं माहिती की माझी बहीण शर्वरी इतक्या खालच्या थराला जाईल म्हणून. त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते, ऋषिकेश, आता मी जे काय सांगते ते तुम्हाला ऐकावं लागेल. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, म्हणजे? त्यावर जानकीने स्टार्ट टू एंड सगळा काही प्लॅन ऋषिकेशला सांगितलेला असतो आणि ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, नको काळजी करूस तू जे काही सांगितलंयस ना अगदी तसंच होणार. आणि अशातच आपण पाहतोय थेट जानकीला आता 10 हत्तींचं बळ मिळालेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता ही जी शर्वरी असते ती खूपच माच करत असते. ती म्हणत असते, माझा भाऊ ऋषिकेश माझ्या बरोबर असताना मला कोणालाही घाबरायची गरज नाहीये, या जानकीला तर अजिबातच नाही. आणि अशातच आपण पाहतोय आता ऋषिकेशला शर्वरी म्हणत असते, दादा, तूच सांग मला, काय करू मी आता? या घरात कोण राहिलं माझं? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, अगं शर्वरी, असं काय करतेस तू? तुझा दादा आहे ना, तुला काळजी करायची गरज नाहीये. आणि अशातच आपण पाहतोय आता शर्वरी जानकीकडे वेगळ्याच नजरेने पाहत असते आणि जणू असं म्हणत असते, हे जानकी, आता तुझं या घरामध्ये काडीचीही किंमत नाहीये. घरात जर किंमत असेल तर फक्त या शर्वरीची. आणि अशातच आपण पाहतोय आता रात्रीची वेळ असते. शर्वरी तिच्या बेडरूम मध्ये असते. ठरल्याप्रमाणे जानकीने विक्रांतला आता शर्वरीच्या बेडरूम मध्ये आधीपासूनच प्लॅन केलेलं असतं आणि विक्रांत हा शर्वरीच्या बेडरूमच्या बरोबर कोपऱ्यात लपलेला असतो. आणि अचानकपणे रात्री 2 वाजता संपूर्ण घराची लाईट गेलेली असते आणि शर्वरी स्वतः आता लाईट चालू करायला पुन्हा एकदा उठत असते. पण त्याच वेळेला समोर आता पाकपूक लाईट होताना पाहून शर्वरीची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते आणि शर्वरी लगेचच बोलू लागते, कोण आहे तिकडे? त्यावर मात्र आता विक्रांतचा आवाज येऊ लागतो, शर्वरी. हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, विक्रांत? त्यावर शर्वरीला विक्रांत म्हणत असतो, हो शर्वरी, मी आलोय. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी पूर्ती घाबरते. तिला नेमकं काय बोलावं हे सुचत नसतं आणि ती चांगलीच गोंधळलेली असते.
गोंधळलेल्या अवस्थेत ती या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात पळत असते. पण अचानकपणे मध्येच विक्रांतने शर्वरीचा हात धरलेला असतो आणि आपला हात कुणीतरी धरलाय आणि हा व्यक्ती विक्रांत असेल तर तो भूत आहे हे आता शर्वरीच्या मनात पक्क बिनलेलं असतं. कारण विक्रांतला शर्वरीनेच मारलेलं असतं आणि जर विक्रांत पुन्हा परत आलाय तर तो भूत बनूनच आला असेल. त्यामुळे आता शर्वरीची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते आणि शर्वरी बोलू लागते, विक्रांत विक्रांत तू कसं काय परत येऊ शकतोस? त्यावेळेला विक्रांत म्हणत असतो, का शर्वरी, का परत येऊ शकत नाही मी? त्यावर शर्वरी म्हणत असते, असा कसा काय परत येऊ शकतोस तू? मी तुला माझ्या हाताने मारलंय आणि जो व्यक्ती एकदा मरतो तो कधीच परत येत नाही. त्यावेळेला विक्रांत म्हणत असतो, अगं असं काय करतेस? ज्या व्यक्तींच्या इच्छा आकांक्षा बाकी असतात ना त्या व्यक्ती परत येतातच आणि माझ्याही इच्छा आकांक्षा खूप बाकी आहेत. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरीला कळून चुकलेलं असतं की आता तर फुल टू मेलो आपण. हा विक्रांत काय आपल्याला सोडत नाही. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता शर्वरी त्या बेडरूम मधून दार खोलून पळण्याचा प्रयत्न करत असते. पण त्याच वेळेला विक्रांतने आता शर्वरीला धरलेलं असतं आणि विक्रांत बोलू लागतो, काय गे शर्वरी, कुठे पळतेस तू? आणि तुला काय वाटलं अशा पद्धतीने तू पळशील आणि मी तुला पळू देन? हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, विक्रांत मला माफ कर, चुकले मी तुझ्याबरोबर जे काही वागले ना तसं वागायला नको होतं. अरे पण मी तरी काय करू? मला राहुल आवडतो आणि तू आमच्या दोघांमध्ये काटा होतास म्हणून तुला मारण्यासाठी मी डाव आखला आणि शेवटी मी तुला यमसदनी पाठवलं. पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी तू परत आलास. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता विक्रांत म्हणत असतो, अगं पण जरा तरी विचार करायचा, आपलं दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम होतं ना? त्यावर शर्वरी म्हणत असते, हो राहुल, आपलं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यावर शर्वरीला आता विक्रांत बोलत असतो, जर तुझं माझ्यावर खूप प्रेम होतं तर तू त्या राहुलला कसं काय जवळ केलंस आणि मला कसं काय मारलंस? त्यावर मात्र आता शर्वरी म्हणत असते, जे काय झालं ते चुकून झालं, प्लीज प्लीज विक्रांत मला माफ कर, तुझं माझ्यावर प्रेम होतं ना? त्यावर मात्र आता विक्रांत म्हणत असतो, अगं पण आता मी तुला मारल्याशिवाय शांत बसू शकत नाही, मी हा बदला घेतल्याशिवाय शांत बसू शकत नाही. आणि अशातच आता शर्वरीची चांगलीच घाबरगुंडी उडते. तेवढ्यात आपण पाहतोय सगळ्या घराच्या लाईटी लागतात आणि अचानकपणे समोर घरातल्या सगळ्यांना पाहून ही शर्वरी चांगलीच गोंधळते. शर्वरीला नेमकं कळत नसतं काय चाललंय आणि अशातच आता शर्वरी समोर उभ्या असलेल्या आपल्या आईला म्हणजे सुमित्राला पाहते आणि लगेचच बोलू लागते, आई आई बघ ना हे सगळं काय चाललंय? त्यावर सुमित्राने साटकन आता शर्वरीच्या कानाखाली दिलेली असते आणि शर्वरी म्हणत असते, मला का मारलंस? त्यावर सुमित्रा म्हणत असते, अगं लाज वाटत नाही तुला? स्वतःच्या नवऱ्याला ठार मारताना तुला लाज वाटली नाही का? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता समोर विक्रांत उभा आहे, म्हणजे तो अजूनही इथे आहे, याचा अर्थ तो भूत नाहीये तर खराखुरा विक्रांत आहे हे आता शर्वरीच्या लक्षात आलेलं असतं. समोरच आता ऋषिकेश, जानकी, अवंतिका असे सगळे उभे असलेलं पाहून शर्वरी चांगलीच गोंधळते आणि शर्वरी पुढे आता विक्रांतला हात लावते आणि म्हणत असते, विक्रांत विक्रांत म्हणजे तू जिवंत आहेस? त्यावर विक्रांत म्हणत असतो, हो शर्वरी मी जिवंत आहे. त्या रात्री तू माझ्यावर केलेला हल्ला आणि त्यानंतर मी पडलो होतो बेशुद्ध, पण तुला वाटलं की मी मेलो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या हल्ल्यानंतर जर मला नेमकं वाचवायला तिथे जानकी बहिणी आली नसती तर आज मी जिवंत नसतो. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता शर्वरी म्हणत असते, म्हणजे या जानकीने वाचवलं तुला? त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो, हो जानकी बहिणीने वाचवलं मला. त्यावर शर्वरी म्हणत असते, काय गे जानकी, काय चाललंय काय तुझं? काय गरज होती तुला त्या दिवशी तिथे पोचायची? त्यावर लगेचच साटकन आता ऋषिकेशने शर्वरीच्या कानाखाली देत असं म्हटलेलं असतं, अगं लाज वाटत नाही तुला? काय बोलतेस तू? स्वतःच्या नवऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न केलास तू आणि त्यानंतर तिथे जानकीने विक्रांतला वाचवलं तर त्याचा तुला प्रॉब्लेम आहे? त्यावर लगेचच आता शर्वरी म्हणत असते, नाही दादा नाही, तसं नाही,
पण या जानकीला माझ्या प्रॉब्लेम मध्ये पडायची गरज काय आहे? हे वाक्य ऐकल्यावर आता ऋषिकेशने साटकन शर्वरीच्या कानाखाली देत असं म्हटलेलं असतं, लाज वाटते मला तुला माझी बहीण म्हणायची. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, दादा उगाच काही बोलू नको. हे वाक्य ऐकल्यावर आता जानकी म्हणत असते, शर्वरी आतापर्यंत खूप जपलं तुला, खूप सांभाळून घेतलं तुला, पण आता तुला सांभाळून घ्यायची किंवा जपण्याची गरज राहिलेली नाहीये. माजोरडी झालीस तू, माजोरडी. आता तर मी तुला तुझी लायकी दाखवूनच देतो. आणि अशातच आपण पाहतोय ऋषिकेशने आता तात्काळ तिथे पोलिसांना बोलवलेलं असतं आणि पोलिसांना असं म्हटलेलं असतं, आत्ताच्या आत्ता या शर्वरीला काळ कोठडीत टाका आणि चांगली सोलपटवून काढा. त्यावर शर्वरी म्हणत असते, दादा अरे असं काय करतोयस तू? तू माझ्या विरोधात जाऊन असं कसं वागू शकतोस? त्यावर मात्र ऋषिकेश म्हणत असतो, मी तर अजून तुझ्या विरोधात जाऊन काही वागलेलोच नाहीये, पण खरं तर तुझ्या विरोधात जाऊन अशा पद्धतीची कारवाई केली पाहिजे ना की उभ्या आयुष्यात तू पुन्हा कधी असल्या प्रकारचा काही विकृतपणा करणार नाहीस. त्यावर मात्र शर्वरी म्हणत असते, मला कसल्याच केल्याचा पश्चाताप नाहीये. खरं तर या विक्रांतला आता सुद्धा मारायची इच्छा आहे मला. हे वाक्य ऐकल्यावर आता ऋषिकेशने सटासट शर्वरीच्या कानाखाली देत असं म्हटलेलं असतं, खरंच तू बाई म्हणून आता एकदमच घाणेरडी झाली आहेस. तुला आता कोणत्याच नात्याची किंमत उरलेली नाहीये. लक्षात ठेव शर्वरी, आतापर्यंत तुला ज्याप्रमाणे जपलं ना त्याप्रमाणे तुला समोर देखील उभं करायची अजिबातच इच्छा नाहीये माझी. मित्रांनो, इथे तर क्लिअर आहे की आता विक्रांत जिवंत आहे म्हणजे ऐश्वर्या आणि सारंगची चांगलीच निर्दोष मुक्तता होणार. बाकी शर्वरीला आता पोलिसांनी आत घेऊन उलट्या हाताचे फटके दिले पाहिजेत की नाही कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.